नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल कमळी. याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की जी सुजाता असते तिला सगळ्यांनी सांगितलेलं असतं बाबांची काळजी घेण्यासाठी, पण तिथे बाबा पडता पडता आज वाचलेले असतात. त्याच्यामुळे राजन आणि अन्नपूर्णा हे दोघेजणी खूप सुजाताला ओरडतात. म्हणतात की अगं, तू बाबांची काळजी घेण्याच्या ऐवजी कुठे गेली होतीस, बोल आता. तोपर्यंत सुजाता म्हणते की जरा माझं काम होतं. तोपर्यंत ती सत्य काही खरं सांगण्याच्या आधी रागिनी मध्येच येते. अगं, असलं कसलं काम, तू बाबांची काळजी न घेताच तुझं स्वतःचं काम करायला गेली आहेस. असं काही दाखवते की रागिनी की बाबांची किती काळजी आहे. आणि राजन आणि अन्नपूर्णाच्या समोर त्या सुजाताचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न करते, कारण तिला काही बोलूनच देत नाही. राजन म्हणतो, ह्यावेळेस मी तुला माफ करतो, पण पुढच्या वेळेस काहीही चूक झाली नाही पाहिजे. अन्नपूर्णा म्हणते, राजन अरे शांत हो, एवढा कशाला पॅनिक होतोयस, एवढा राग करू नकोस. आहेत ना बाबा आपले चांगले, ह्याच्या पलीकडे आपल्याला काय पाहिजे. राजन म्हणतो, हो, ऐनवेळी जर आपली कमळी जर त्यांना वाचवलं नसतं तर त्यांची अवस्था आत्ता सध्या काय झाली असते आपण काही सांगू शकत नाही. असं काही बोलल्यानंतर कमळी म्हणते, राजन काका, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका, कारण आपले बाबा सगळे काही व्यवस्थित आहेत, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तोपर्यंत राजन म्हणतो, हो कमळी, तुझं बरोबर आहे, पण अगं कमळी, तुला गावाला जायला वेळ होत आहे ना, तू आता गावाला जा, इथली काही काळजी करू नकोस. तोपर्यंत कमळी म्हणते, हो मी जाणारच आहे, मी तिथे गेल्यानंतर तुम्हाला फोन करीन, बाबांची कुशाली कशी आहे ते मला कळवत जावा. तोपर्यंत कमळी आपली तिथून निघत असताना तिथे अन्नपूर्णाच्या आणि राजनच्या पाया पडतात. अन्नपूर्णा म्हणते, अगं कमळी, कशाला सारखं सारखं पाया पडते, राहू देल ना. तो पण राजन म्हणतो, म्हणजे लांबूनच आशीर्वाद देतो. रागिनीच्या पाया पडायला जाते तर रागिनी लांबूनच म्हणते, आता जा तू, तुला उशीर होत आहे. कमळी आपल्या सगळ्यांचा निरोप घेऊन तिथून निघून जाते. नयनतारापाशी ही कामिनी गेलेली असते, ही ते ऋषी आणि अनिकाचा म्हणजे लग्न फिक्स करण्यासाठी. सगळी काही मिठाई आपल्या नयनताराने रागामध्ये फेकून दिलेली असते. ती मिठाई आपल्या कामिनीने नयनताराला गुडघ्यावरती बसून मिठाई गोळा करायला लावलेली असते आणि म्हणते की काही जरी केलं, तुझी आता मजबुरी आहे, तू माझ्या पायावरती नाक जरी घासलंस ना तरी नयनतारा तू घासू शकतेस, कारण तो व्हिडिओ माझ्याच हातामध्ये आहे आणि त्या व्हिडिओचं काय करायचं आहे ते तुला चांगलंच माहिती आहे. नयनतारा आपली शांत बसते, कारण तिला काय बोलावं काय नाही ते सुचत नसतं, कारण शेवटी प्राजूच्या आयुष्याचा प्रश्न असतो. म्हणते की एवढ्या वेळेस तू एवढा रागराग केला आहेस आणि ही मिठाई खा विनबाई. असं काही बोलल्यानंतर तिथे कामिनी म्हणते की साखरपुड्याची तारीख लवकरात लवकर फिक्स करून मला सांग, मी तुझी वाट बघते. असं म्हणल्यानंतर कामिनी तिथून निघून जाते. ह्या सगळ्यांचं बोलणं राधिका ऐकत असते. राधिका म्हणते, ही बाई कशाला आली होती आणि आई एवढ्या का चिडल्या आहेत, काही कळायला मार्ग नाही. म्हणून राधिका नयनतारासाठी कॉफी घेऊन येते. नयनतारा म्हणते, राधिका, इथे काय घडलं तुला माहिती आहे का. राधिका म्हणते, हो, तुमच्या दोघींमध्ये काय घडलं ते मला माहिती आहे, पण तुम्ही एवढं चिडला होता कशासाठी. नयनतारा म्हणते, बरं झालं हिला काही माहीत नाही पडलं, कारण प्राजूचा व्हिडिओ हिच्यापर्यंत काही पोहोचलेला नाही. राधिकेला ते काही माहीत नसतं व्हिडिओचं प्राजूच्या. आणि इकडे तोपर्यंत बंड्या म्हणतो, ऋषी सर, तुम्हाला किती वेळा मी फोन लावला, अहो कमळीला वाचवा, ती गावाला निघाली आहे. असं काही बोलल्यानंतर ऋषी म्हणतो, अरे ती जर गावाला गेली तर आबांबद्दल सगळं काही सत्य तिला माहीत पडेल आणि तिच्या शिक्षणावरती वाईट परिणाम होतील, ती परत गावावरून माघारी येणार नाही. असं काही बोलल्यानंतर परत इथे ऋषी म्हणतो, चल बंड्या, कमळी कुठं आहे मला दाखव. बंड्या त्यांना हॉस्टेलवरती घेऊन गेल्यानंतर ऋषी म्हणतो, अगं कमळे, तू आत्ता कुठं निघाली आहेस, तुला तर किती तयारी करायची आहे, तुला माहीत नाही आहे का, त्या अनिकाच्या नाकावर तुला ना ह्या कॉम्पिटिशनमध्ये तुझं नाव दिलं आहे आणि तू सगळं काही सोडून तुझ्या गावी निघाली आहेस. कमळी म्हणते, ऋषी सर काय करणार आहे, मला आई आणि आबांची खूप काळजी वाटते.
ऋषी म्हणतो, हो ठीक आहे, पण अभ्यासासाठीच तुला त्यांनी इथं पाठवलं आहे ना. त्यांची स्वप्न लवकरात लवकर पूर्ण केल्यानंतर तू त्यांना त्यांच्यापाशी जायचं आहे ना. कमळी म्हणते, हो बरोबर आहे ऋषी सर. आणि येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की ते कामिनी नयनताराला चांगलेच ब्लॅकमेल करायला लागलेले असते. म्हणते की काही जरी झालं तू लग्नाला नकार देऊ शकत नाही आणि अनिकाचा ऋषीचं लग्न लवकरात लवकर झालं पाहिजे. आणि साहेबा कोणती तरी मोठी प्रूफ ह्या चरणबद्दल आणि कामिनीबद्दल हे ते नयनतारापाशी घेऊन गेलेला असतो. त्यामुळे हे ते नयनतारासमोर कामिनीच्या सत्याचा खुलासा लवकरात लवकर दाखवला जाणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.